शिवरायांची शपथ घेऊन आरक्षण देतो असं ते म्हणाले होते असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला। तसंच मराठा समाजाचा फक्त सत्तेसाठी वापर करून घेतल्याचा आरोपही उद्धव ठाकरेंनी सरकारवर केला आहे। न्याय हक्कासाठी मुंबईत यावं लागलेलं आहे। याचं कारण आतापर्यंत या सरकारने म्हणजे अगदी फडणवीस साहेबांनी सुद्धा त्यावेळेला सांगितलं होतं की जर त्यांचं सरकार आलं किंवा असतं तर काही दिवसात त्यांनी यांना न्याय दिला असता। दुसरे एक आहेत, त्यांनी तर शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती। तर आत्तापर्यंत ह्या लोकांना वापरून फेकून देण्यात आलं आणि वेळोवेळी असं म्हणतो ना आपण की त्यांच्या कोपराला गूळ लावण्यात आला। आता ही लोक जर का मुंबईत आली असतील तर सरकारने ताबडतोब त्यांच्याशी संवाद साधून त्यांना जो काही न्याय हक्क आहे त्यांचं हे त्याने ते त्यांच्या पक्षामध्ये किंवा त्यांच्या युतीमध्ये जी काय आता एक घमासान चाललेली आहे हे नेमकं त्यांना ते कोणाला उद्देशून बोलले, त्यांच्या बंदुकीचा रोग कोणाकडे आहे? देवेंद्र फडणवीसांच्या। हे पहिलं त्यांना विचारा की कोणी कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवले, हे बंदूक ठेवणारे कोण आहेत? आणि मग एवढं जर असेल तर बंदूक ठेवण्यापर्यंत पाळी तुम्ही काय येऊ दिलीत? का नाही सोडत त्यांचा प्रश्न? झालं ना, आता तुम्हाला सुद्धा या नोव्हेंबरमध्ये डिसेंबरमध्ये 1 वर्ष पूर्ण होईल पुन्हा मुख्यमंत्री होऊन, पुन्हा मुख्यमंत्री झाले तरी प्रश्न का नाही सुटत?